या ठिकाणी मकत मोठा साप लपलाय असं म्हणतात. आता हे सगळं मका काढायचं काम चाललंय. बघू आता इथं कुठला साप गावतो. या मकत साप आहे इथं त्यांनी कंटिन्यू लक्ष ठेवलंय. आणि आता बघू काय गावतंय इथं. हा दामन जातीचा बिनविषारी साप आहे. खूपच मोठा आहे. जवळपास 7-8 फुट. हे काहीतरी बघतोय इथे बघा. आता कॅमेरा इथं दाखवतो. जवळपास या सापाने अजून एका तोंडात आहे. अजून एक तोंडात बीड होते. जवळपास माझ्या अंगावर येईल. 2, 3, 4, 5 बिनकुळ्या या ठिकाणी सापाने वकलेले. 5 बिनकुळ्या खाल्लेल्या. 5. आता आपण ह्याला तर हा पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे. बाला मोठा दामन साप आहे. आणि ह्या सापाने जवळपास 5 बिनकुळ्या खाल्लेल्या आहे. ही घरा शेजारची जी मका आहे त्या मक्यात लपून बसलेला. आता आपण बारामतीच्या वंदरवाडी गावात या सापाला पकडतोय. हा बिनविषारी साप आहे. याच्यापासून कसलाही धोका नाही. पण आजूबाजूला शेती आहे. शेतीमुळे असे साप घराच्या आजूबाजूला येत असतात. तर आता आपण ह्या सापाला ह्या बरणीत भरून परत फॉरेस्ट मध्ये सोडून देणार आहे. विष नसता आला दर दादा नाही व्हिडिओ दर की 2 मिनिट फक्त असं दर. मोठा साप आहे. ह्या बरणीत पण बसायला दामन आहे. तो पण ह्या दामन सापाला पकडलंय. ग्रामपंचायत वंजारवाडीच्या शेजारी आपण हे सापाला धरलंय. ह्याच्यापासून कसलाही धोका नाही. पण हा बाला मोठा असा साप बघितला की लोक घाबरत असतात. तर आता आपण ह्या बिनविषारी दामन सापाला फॉरेस्ट मध्ये सोडायला जाणार. नागरिक पण खूप खुश झाले की आपण त्यांच्या घरी साप धरला. तुमचं नाव काय? दादा चौधरी. हे बघा ह्यांच्या घरी आपण साप धरलाय. आणि ह्याच्या अगोदर पण आपण बऱ्याच वेळा इथं साप धरलेले. तर तिथले नागरिक साप निघला फोन करतात. आमचा नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कधी साप निघला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आमचा जो पण सर्पमित्र उपलब्ध असेल तो येऊन ह्या सापाला पकडून फॉरेस्टमध्ये सोडून देईल. आमचा चॅनल सबस्क्राईब करा व त्यासमोरचं बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.